तर आज मी पाहिला रील स्टार या नावाचा चित्रपट आणि चित्रपटाचा प्लॉट बेसिकली असा आहे, की एक अत्यंत गरीब घराण्यातला माणूस आहे, जो एक सायकलवरती चालतं-फिरतं दुकान घेऊन फिरतोय. कधी हे गाव, कधी ते गाव म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू असतील किंवा खेळणी असेल, ह्या सगळ्या वस्तू त्या सायकलवरती तो माउंट करतो आणि तीच सायकल घेऊन तेच त्याचं दुकान आहे. तर हे दुकान घेऊन तो वेगवेगळ्या बाजारांमध्ये जात असतो आणि रात्रीच्या वेळेला वॉचमनची ड्युटी करतोय, एका एटीएमच्या बाहेर. आता हे सगळं जरी नशिबामध्ये त्याच्या इतकी सगळी संकटं सुरू असले, तरी सुद्धा त्याच्याकडे एक टॅलेंट आहे, एक स्पेशल टॅलेंट रील्स बनवण्याचं. आता याच रील्सच्या बळावरती त्याचे सोशल मीडियावरती असंख्य चाहते सुद्धा जमलेले आहेत आणि ते असंख्य चाहते त्याच्यावरती भरभरून प्रेम करत असतात. अशाच वेळेला तो सामान विक्री करण्यासाठी एका बाजारात जातो आणि मग एके दिवशी त्याच बाजारामध्ये एक ब्लास्ट केला जातो आणि त्या नंतर त्याचं अख्खं आयुष्यच बदलतं. मग कशा पद्धतीने त्याच्या मित्रांचं, त्याचं स्वतःचं आयुष्य बदलतं आणि मग आणखीन कशी नवनवीन संकटं त्याच्या आयुष्यात येत जातात. ह्या सगळ्या संकटातनं मार्ग काढत तो पुढे काय करतो, हे सगळं काही आपल्याला पाहता येणार आहे रील स्टार या चित्रपटातनं. आता अख्खा जो प्लॉट होता तो त्यांनी ट्रेलरमध्येच एस्टॅब्लिश केला होता. त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी ट्रेलरमधनं समजत होत्या तेवढ्याच मी आता मांडल्यात. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रपटामध्ये पाहता येणार आहेत. आता या सगळ्यांमध्ये त्याची जी बायको आहे, तर ती त्याच्याकडे हट्ट करते, की गाडी घ्यायची आहे बाबा आपल्याला. काही पण करून एक टू व्हीलर घ्यायची. मग त्या टू व्हीलरसाठी तो कशा पद्धतीने संघर्ष करतो, काय-काय करतो आणि मग ती टू व्हीलर खऱ्या अर्थाने त्याला एक लकी चार्म ठरते का नाही, हे सगळं काही आपल्याला रील स्टारमध्ये बघता येतं. कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर प्रसाद ओक या चित्रपटामध्ये आपल्याला एका जर्नलिस्टच्या भूमिकेमध्ये दिसतायत. त्याच्यानंतर भूषण मंजुळे आहेत. त्याच्यानंतर उर्मिला जगताप, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे आणि इतरही बरेचसे कलाकार नक्कीच आहेत. पण मूळतः जी चित्रपटाची कथा आहे ती याच 4 ते 5 पात्रांच्या अवतीभोवती फिरणारी आपल्याला जाणवते. सिमी जोसेफ आणि रॉबिन वर्गिसी या दोघांनी म्हणजे सिमी आणि रॉबिन या दोघांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संयुक्तरित्या केलेलं आहे आणि एकंदरीत आता मला चित्रपटातल्या काय-काय गोष्टी आवडल्या त्याबद्दल पटापट जाणून घेऊया. पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल बोलतेच आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे संपूर्ण चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी फारच सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जो घ्यायचा असतो. काही चित्रपट जे आपण सिनेमागृहामध्ये जाऊन जे बघतो ना, तर त्याच्या मागचं कारण ते पण एक असतं, की आपल्याला सिनेमॅटोग्राफी सुंदर असायला हवी. एक नेत्रसुख मिळायला हवं. थोडंसं मोठ्या पडद्यावरती, मोठ्या लेव्हलच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळायला हव्यात. तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी नक्कीच तुम्हाला इम्प्रेस करणारी ठरेल. या चित्रपटाचं लेखन आणि स्क्रीन प्ले ॲक्चुअली फार सुंदररित्या त्यांनी रचलेला आहे. म्हणजे तुम्हाला ना स्क्रीन प्लेमध्ये कुठेच असं खूप स्ट्रेची फील नाही होत किंवा असं नाही वाटत, की अरे हे का दाखवताय? हे नाही जर दाखवलं असतं तरी पण चाललं असतं. असं काहीच नाहीये. एक्स्ट्रा काहीच नाही. इनफॅक्ट 2 ते 3 ठिकाणी स्टोरी ॲक्चुअली जंप करताना आपल्याला जाणवते. व्हिच इस नॉट अ निगेटिव्ह पॉइंट, बट आय एम जस्ट सेयिंग की या चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले आहे तो व्यवस्थितपणे रचलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल. या चित्रपटाची एडिटिंग जितकी सुंदर आहे, जितके सुंदर कलर पॅलेट्स त्यांनी वापरलेले आहेत, ज्या हिशोबाने अख्खा स्क्रीन प्ले ते डिझाइन त्यांनी केलेला आहे, सगळं इम्प्रेसिव्ह तितकंच आहे, जितकं की या चित्रपटाचं संगीत इम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे गाणी सुद्धा तुम्हाला फार सुंदर अशी ऐकायला आवडतील. त्याच्यानंतर एक आयटम नंबर आहे, तर ते त्यांनी जाणून-बुजून एकच कडवं ठेवलंय. थँक गॉड ते एकच कडवं दाखवलं. म्हणजे ॲक्चुअली ते आयटम नंबर नाहीच आहे. पण तो एक फक्त एक 4 ते 5 मोंटाजेस आहेत, जो एक भाग आहे त्या पर्टिक्युलर स्क्रीन प्लेचा आणि हाच फरक असतो ॲक्चुअली. जिथे जबरदस्त आयटम नंबर आता घुसवण्याचा मराठीमध्ये शिळा ट्रेंड त्यांनी आणलेला आहे, त्या सगळ्यांना हे एक चांगलं चोख उत्तर आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून देता येतं. या चित्रपटाचं ॲक्शन ॲक्चुअली जबरदस्त मला वाटलं. आत्तापर्यंत ना मराठीतले जितकेही चित्रपट आहेत, आपण त्यांचं कंपॅरिझन फक्त मराठीतल्याच चित्रपटांसोबत करतो. कारण इतर कुठच्या चित्रपटांसोबत त्यांची जर का स्पर्धा केली तर ते चुकीचं ठरेल. पण तरीसुद्धा मला एक वाक्य असं सांगायचं आहे, की आपल्या मराठीतलं जबरदस्त ॲक्शन म्हणजे लय भारी ॲक्शन जे असतं, ते साऊथ आणि बॉलिवूडमध्ये बेअर मिनिमम ॲक्शन असतं. सो आय होप तुम्हाला डिफरन्स कळतोय मला काय म्हणायचंय ते. त्याच्यामुळे या चित्रपटाचं आत्तापर्यंतचं तुम्ही जे ॲक्शन मराठीत पाहत आलेला आहात, त्यातलं हे बेस्ट ॲक्शन सिक्वेन्स तुम्हाला जाणवतील. इनफॅक्ट एक सीन आहे जिथे बसमधनं एक उडी मारतानाचा सीन आहे, म्हणजे बाहेर येतानाचा भूषण मंजुळे यांचा आणि तो सीन मला फार प्रभावशाली वाटला आणि नक्कीच मला शिट्टी वगैरे वाजवता येत आली असती तर मी वाजवली असती, असा तो सीन होता. सो सांगायचा मुद्दा असं की असे बरेच हिरोइक मोमेंट सुद्धा नक्कीच आहेत त्या चित्रपटामध्ये. बेसिकली या चित्रपटाची थीम जी आहे ती मला थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वाटली. परत एकदा तीच प्रेडिक्टेबल थीम आहे की गरिबी व्हर्सेस श्रीमंती. म्हणजे श्रीमंत माणूस आहे त्यातला त्यांनी तो एक असा मेहता म्हणून कोणीतरी एक बिझनेसमॅन दाखवलेला आहे खूप मोठा. त्याला तिथे काहीतरी मॉल बांधायचा आहे वगैरे असं काहीतरी. आणि मग तो वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे सगळे काही षडयंत्र करत असतो आणि मग त्यांनी पॉलिटिशियनला कसं त्याच्या ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. मग तीच थीम आहे जी आपण गेल्या मागच्या अ, सगळ्या चित्रपटांमध्ये 40-50 वर्षांपासून तीच पर्टिक्युलर थीम आपण आता पाहत बोर झालेलो असतो. अ, मी नेहमी या मताची आहे, की जस्ट बिकॉज कोणीतरी गरीब आहे, म्हणून तो दरवेळेला योग्यच आहे किंवा बरोबरच आहे असं गरजेचं नसतं. सिमिलरली जस्ट बिकॉज कोणीतरी श्रीमंत आहे म्हणजे दरवेळेला तो
2 नंबरच्या मार्गानेच पैसे कमावून श्रीमंत झालेला माणूस असेल असंही गरजेचं नसतं किंवा श्रीमंत आहे म्हणजे वाईटच असेल किंवा कॅरेक्टरलेसच असेल असंही काही गरजेचं नाहीये. कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही जाती, पंथा, धर्मामध्ये, कुठल्याही फायनान्शियल विंडोमध्ये कुणीही चांगला असू शकतो, कुणीही वाईट असू शकतो. पण टिपिकल तो जो एक सिनेमाचा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. इनफॅक्ट जे मी थंबनेलवर लिहिलंय, की हिंदू, मुस्लिम, भाई-भाई. तर बेसिकली याच्यामध्ये ना थीम म्हणजे त्यांनी अशी दाखवली आहे, की आता जो हा म्हणजे भूषण मंजुळेने ज्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे चित्रपटामध्ये, तर त्याला बेसिकली सगळे त्रास देत आहे. कारण तो गरीब आहे आणि वगैरे, वगैरे. म्हणजे पतपेढीचं कर्ज त्यांनी घेतलंय, पण ते त्याला फेडता न आल्यामुळे मग त्याला कुठेतरी दुसरीकडे एका हॉटेलमध्ये भांडी घासायला लावतायत वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये ना कुठेतरी ते असं तो मुस्लिम जो आहे म्हणजे अब्दुल चाचा जो आहे, तर तो पण एक वॉचमन दाखवलाय त्याच्यासोबतचाच, की त्या अब्दुल चाचाची शिफ्ट संपल्यानंतर हा येतो बेसिकली असं त्यांचं ती मैत्री दाखवली आहे. आणि मग अब्दुल चाचा त्याला मदत करतात. अब्दुल चाचा त्याला वाचवतात सगळ्या वाईट लोकांपासून. त्याच्या घरी तो राहायला जातो त्याच्या फॅमिलीसोबत आणि मग एक सीन पण आहे जिथे त्या नमाज वाचताना दिसतात. नमाज वाचणं असंच म्हणतात ना? नमाज पढ रहे त्याला काय म्हणूया? ते नमाज वाचत होता, हेच म्हणू शकतो आपण. सो नमाज करत असतात ते आय थिंक दॅट्स द राइट वर्ड टू यूज. आणि मग तिथेच मग ती फॅमिलीला ते कशा पद्धतीने श्रेय देतायत किंवा कशा पद्धतीने वाचवतायत. आणि जो बॉस केलेला माणूस आहे, तर तो बेसिकली एक आकाश नावाचा गुंड आहे, जो बॉस करतो बाजार समितीमध्ये. सो आय फील आणि ना आणखीन 1 ते 2 गोष्टी अशा आहेत, जिथे खूप असा टिपिकल अप्रोच आपल्याला जाणवतो, की आत्ताचं जे समजा गव्हर्नमेंट आहे, मोदीचं गव्हर्नमेंट, त्याच्या अगेन्स्ट आहोत बाबा आम्ही. म्हणजे असा एक मेकर्सचा आपल्याला तो अजेंडा दिसतो. की "अरे अच्छे दिन, यही है क्या अच्छे दिन? हेच आहेत का अच्छे दिन?" इनफॅक्ट एक डायलॉग आहे, जो ट्रेलरमध्ये मी बोलले होते. हे लोक आपल्या चुकतात. कुत्रे का आपण खालच्या जातीचे म्हणून का? पण तो सीन अख्ख्या चित्रपटात ॲक्चुअली कुठेच नाही. त्याचे नुआन्सेस पण नाही किंवा त्याच्या आधीचा जस्ट काही स्क्रीन प्लेमध्ये काही टाकलेली गोष्ट पण नाही, की जाती-पातीच्या ह्या सगळ्या गोष्टी कुठेच नाही. तो फक्त एक डायलॉगच्या याच्यामध्ये तो दारू पितो आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या तो गोष्टी बोलतो. सो आय फील जर ती गोष्ट जर तुम्हाला दाखवायचीच नाही, मग ते फक्त बोलता-बोलता असं एक करंट गव्हर्नमेंटवरती तंज कसना जिसे हम कहते हैं, तर त्या गोष्टी त्या तिथे आपल्याला जाणवतात. म्हणजे ओव्हरऑल मला असं सांगायचं की या चित्रपटामध्ये भाईचारा ऑन टॉप, त्याच्यानंतर अच्छे दिन किती चुकीचे आहेत, म्हणजे हेच आहेत का अच्छे दिन? अरे किती मोठा जोक आहे आपल्यासोबत अच्छे दिनचा. त्याच्यानंतर मेहता ज्या पद्धतीने म्हणजे ओव्हरऑल सगळ्या भारतातली जी लेफ्ट लॉबी जे काही आरोप लावत असते, तर ते सगळे आरोप या चित्रपटामध्ये आपल्याला बोलण्यातनं वगैरे असे दाखवलेले जातात. आणि या ओव्हरऑल म्हणजे ते तिथे लगेच क्लिक होतं, की अच्छा हा तो अजेंडा आहे बेसिकली. बट एनिवे या चित्रपटाला मी तरी पण देईल 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 बिकॉज ॲक्चुअली टेक्निकॅलिटीजमध्ये हा चित्रपट खूप आपल्याला इम्प्रेस नक्कीच करतो. आणि जसं मी म्हटलं, की मराठीमध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेला भारी लेव्हलचं ॲक्शन पाहायला मिळतं, भारी लेव्हलची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर पॅलेट्स, म्युझिक, एकदम डॅशिंग हिरोइक काही मोमेंट्स, प्रसाद ओक यांचा ॲक्शन सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला खूप इम्प्रेसिव्ह वाटेल. ह्या सगळ्या गोष्टींना फारशा मराठीमध्ये घडत नाही. त्यामुळे या चित्रपटाने मला नक्कीच इम्प्रेस केलं. तुमचं काय म्हणणं आहे? रील स्टार या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.